महाराष्ट्रातील निवडणुकांवर राहुल गांधींचा लेख आलाय। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांवर त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे। लोकशाहीचा मॅच फिक्सिंग असं त्यांनी निवडणूक आयोगावर आरोप करताना म्हटलंय। निवडक मतदान केंद्रांवर बोगस मतदान झालं असा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे। केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर त्यांनी निशाणा साधलाय। तर नेमकं काय म्हटलेलं आहे राहुल गांधींनी पाहूयात। निवडणूक आयुक्तांची निवड करणारी समितीच हेरफेर करून फिक्स करणार आहे। मतदार यादीत बनावट नावांची मोठ्या प्रमाणावर भर पडली। 5 महिन्यांमध्ये तब्बल 41 लाख नवे मतदार आणले। लोकसभा निवडणुकीमध्ये पिछाडीवर असलेल्या जागांवर चमत्कारित वाढ झाली। मतदारांनंतर 76 लाख मतदारांची चमत्कारिक वाढ झाली। पुरावे लपवण्यासाठी नियमामध्ये बदल करण्यात आले। सीसीटीव्ही फुटेज मागितल्यानंतर निवडणूक आयोगानं आढेवेढे घेतले। तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विधानसभेतल्या फिक्सिंगच्या आरोपावर राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली ते सुद्धा पाहूयात। महाराष्ट्राची निवडणूक राहुल गांधी म्हणतात, आम्ही सगळे म्हणतो त्याप्रमाणे हा विजय खेचला नाही तर चोरला, हायजॅक केला। निवडणूक यंत्रणा ताब्यात घेतली, निवडणूक आयुक्त ताब्यात घेतले, त्या पद्धतीने नेमणुका झाल्या। ईव्हीएम मशीनचे तर समस्या आहेच। शेवटच्या 2 तासामध्ये 60 ते 65 लाख मतदान अचानक वाढवलं गेलं। हे सगळं एक ज्याला सेटिंग म्हणतो आपण त्या पद्धतीनं झालं आणि राहुल गांधींनी हा प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावरती नेला। हिंदुस्थानची लोकशाही किती खतरनाक वळणावर आहे हे त्याच्यामुळे जगाला कळलं। पवार साहेबांनी आणि मी दोघांनीही तो लेखही वाचला, त्याच्यावर आमची चर्चाही झाली आणि काँग्रेस पक्ष हा इलेक्शन कमिशनकडेही जाऊन आलेला आहे। ही माहिती इलेक्शन कमिशनकडे दिलेलीही आहे आणि त्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी व्हावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही वाट बघतोय की इलेक्शन कमिशनकडून काय उत्तर येतं।